शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रचारात रंगत वाढली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे सोमवारी खेडमध्ये एकत्र आले। दोघांनीही एकमेकांचे पाय धरले, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरची लढत प्रतिष्ठेची केली आहे। त्यांच्याकडून सातत्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल केला जातोय। तसेच डॉक्टर कोल्हे आणि आढळराव यांच्यातही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। असे असताना सोमवारी दोघंही एकत्र आले। खेडमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दोघं एकत्र आले होते। डॉक्टर अमोल कोल्हे हे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले। यानंतर आढळराव देखील डॉक्टर कोल्हे यांच्या पाया पडले। खासदार डॉक्टर कोल्हे यांनी ज्येष्ठत्व म्हणून आढळराव यांचे पाय धरले असले तरी आढळरावांनी पाय धरण्यामागे त्यांना डॉक्टर कोल्हेंचा आलेला पूर्वानुभव तर नसेल ना, अशी चर्चा या निमित्ताने रंगली। यावेळी दोघे शेजारी बसून संवाद साधतानाही दिसून आले। आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यावेळी उपस्थित होते। खासदार डॉक्टर कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या समोर महायुती विरोधात जोरदार भाषण केले। सन 2014 मध्ये घरगुती गॅसचे दर 400 रुपये होते, त्या गॅसला नमस्कार करून मतदानाला जा, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले होते। आता तर गॅसचे दर 1100 रुपये झाले आहेत, त्यामुळे आता 3 वेळा नमस्कार घालून मतदानाला जावे। तसेच शेतकऱ्यांनी मतदानाला जाताना दिल्लीच्या सीमेवर जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांचे स्मरण करावे। ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या त्यांचे वडील मोदींच्या मंत्रिमंडळात होते, हे विसरू नका, असे आवाहनही डॉक्टर कोल्हे यांनी केले। 13 मेला लोकसभेची निवडणूक आहे। देश पुढची 5 वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे। आज माननीय पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलास। माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं 2014 मध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा। तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत 450 रुपये होती। आता 3 वेळा नमस्कार करून जावं लागेल, कारण ती हजाराच्या पलीकडे गेलेली आहे। सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे। 370 कलम म्हटलं, चांगली गोष्ट झाली, पण त्यांनी तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला? त्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का? त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायला लागला का? त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का? या फार महत्वाच्या गोष्टी आहेत। आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती, 13 मेला जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा। धार्मिक व्यासपीठ आहे, त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कुणाला करा। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कुणाला द्यायचंय, हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय, याची मला पुरेपूर खात्री आहे। येताना माझ्या माता भगिनींनी जी हस्तांदोलन केली, जो प्रत्येकीने हात दाखवला, त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय, बटन त्यांचं दाबायचं ते ठरलंय। फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती, शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा। शेतकऱ्याची लेकरं असू तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्युमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा। गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा। आणि आपल्या घरातला, आजूबाजूचा, नात्यातला जो बेरोजगार तरुण, सुशिक्षित बेरोजगार आहे, त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा। जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो। आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो, देह आहे, भगवंत आहे, त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेच बटन दाबा, एवढी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। आपण